जर तुम्ही हॉटेलात जाण्याचा बेत आखत असाल तर तुमचा हिरमोड होऊ शकतो, कारण तुमच्या आवडत्या हॉटेलचं एकतर शटर डाऊन असू शकतं आणि जर ते हॉटेल सुरू असेल तर तुमची आवडती डिश मेन्यू कार्डमधून गायब झालेली असू शकते. ऐकायला थोडं अतिरंजित वाटत असलं तरी युद्धामुळे अनेक हॉटेल मालकांवर ही वेळ ओढवली आहे. सरकारनं रातोरात व्यावसायिक LPGचा पुरवठा खंडित केल्यामुळे हॉटेल मालक मोठ्या अडचणीत सापडले. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या हॉटेल चालकांना कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतंय याचा आढावा घेणारा ABP माझाचा हा स्पेशल रिपोर्ट. तिकडे अमेरिका आणि इस्रायल इराणमध्ये बॉम्ब फोडतायत आणि या बॉम्ब हल्ल्यात महाराष्ट्रातल्या हॉटेलमधल्या मेन्यू कार्ड मधले पदार्थ हळूहळू धारातीर्थी पडतायत. ऐकायला अतिशयोक्ती वाटेल, पण हेच वास्तव आहे. पुणे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टींनी त्यांच्या हॉटेलच्या मेन्यू कार्ड मधल्या 100 पदार्थांची यादी आता 10 वर आणण्याचा निर्णय घेतलाय. कारण अर्थातच व्यावसायिक LPGचा तुटवडा. आमच्या मेनूमध्ये 100 डिश आहेत. आमच्या मेनूमध्ये ते 100 डिश मेनू आहेत, ते आता ऑटोमॅटिक 10 वर येणार आणि असे मेनू आम्ही डिझाईन करणार ह्या टेम्पररी इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये की जे फक्त गरम करून द्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला तेच डिश ऑर्डर करायची, याच्यावर बल्कमध्ये तुम्ही शिजवून करू शकतो, तेवढंच होणार. ते समजा इडली आहे, इडली आहे, वडा आहे, डोसा तर होऊच शकत नाही. डोसाला कंटिन्युअस गॅस फ्लो पाहिजे, त्यामुळे डोसा पहिला बंद होणार. हां, तो इडली आणि तुम्हाला डोसा मिळेल आणि बाकी जे शिरा उपीट एकदा करून ठेवलेलं तेवढं तुम्हाला मिळणार, करून मिळणार. असं आता सगळे डिश बंद होणार. युद्धाची झळ फक्त मेन्यू कार्डलाच बसलेली नाहीये, तर मुंबईतील जवळपास 20% हॉटेलचं शटर डाऊन करण्याची वेळ ओढवली आहे. अमेरिका, इस्रायल, इराण युद्धामुळे जो गॅसचा पुरवठा आहे तो पुरवठा राज्यामध्ये कमी झालेला. खास करून जर व्यावसायिक गॅस जे आपण बघतोय रेस्टॉरंटला पुरवला जातो ते सिलेंडरचा पुरवठा बंद झाला आहे आणि त्यामुळे मुंबईतले 20% हॉटेल्स हे बंद ठेवण्याचा निर्णय आहार संघटनांनी घेतला आहे, विविध हॉटेल्स मालकांनी घेतलेला आहे. सध्या मी भायखळ्यामध्ये आहे. भायखळा असेल, महालक्ष्मी असेल किंवा मग CSMT परिसरातील काही हॉटेल्स असतील ते बंद ठेवण्यात आलेले आहे. त्याचं मूळ कारण हेच आहे की जे सिलेंडर्स आहेत गॅसचे ते त्यांना मिळत नाहीये. सध्या बघायला गेलं तर खूप भयंकर वाईट परिस्थिती आहे. गेले गुरुवारपासून सिलेंडरचं शॉर्ट सप्लाय आहे आणि आजच्या एक्झॅक्ट ग्राउंड रियालिटी म्हणजे 20 ते 30% हॉटेल्स बंद आहे आणि असंच परिस्थिती चालत राहिलं तर आम्हाला अजून हॉटेल्सला स्ट्रिक्टली हॉटेल्स बंद करायला लागणार. गॅसला पर्याय म्हणून कोल्हापुरीतील हॉटेल संघटना डिझेल भट्टीचा विचार करतायत. मात्र नवा पर्याय स्वीकारला तरी त्यांच्या अंमलबजावणीसाठी 3 आठवडे लागणार आहेत. तोपर्यंत काय करायचं असा प्रश्न त्यांना सतावतोय. डिझेल भट्टी जर करायची झाली तर सगळे डिझेल भट्टी ते फरसाणचे बर्नर आहेत. फरसाणचा बर्नर एवढा मोठा असतो तो आम्हाला चालत नाही. आम्हाला लहान बर्नर लागतात. लहान बर्नर येतात गुजरातहून आणि गुजरातहून बर्नर यायला 15 दिवस आणि इथं बनवायला 10 दिवस, म्हणजे 25 दिवस. मग 25 दिवस करणार काय? ती भट्टी वगैरे डिझाईन करायला पाहिजे, सगळं करायला पाहिजे. हे अचानक असा घाला घातल्यामुळं काय करायचं समजून झाले. आम्ही अगदी संभ्रमावस्थेत आहे. व्यावसायिक LPG संदर्भात सरकारनं तडकाफडकी निर्णय घेतल्यानं हॉटेल चालकांना नोटबंदीचे दिवस आठवू लागले. गव्हर्नमेंटकडनं आम्हाला काही झालं नाही, काही प्रिकॉशन घेतलं काही नाही. सडन त्यांनी नोटबंदी सारखं डिक्लेअर करून टाकलं. त्यामुळं आमच्या इंडस्ट्रीमध्ये स्टॉक कोणी ठेवलाच नाही. ना डिस्ट्रीब्युटर सप्लायरने ठेवला ना आम्ही ठेवलं, कारण आम्हाला 2-3 दिवसावरती स्टॉक ठेवता येत नाही. कारण 19 किलोचं वजन आहे, त्याला एक लिमिटेशन आहे किती आम्ही स्टॉक 2-3 दिवसाचे स्टॉक ठेवू शकत नाही नियमाप्रमाणे. तेवढं स्टॉक आहे आमच्याकडं. रत्नागिरीमधल्या हॉटेल मालकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलंय. आपण पुरवठ्याबाबत कशी परिस्थिती आपण आयोजित केल्या आहात, कसा शासनाचा आम्हाला यापुढे हातभार लागणार आहे याबाबत आम्ही सर्व त्यांच्याकडनं माहिती घेतली आणि त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तरं दिलेली आहेत. कुठलाही तुटवडा भासणार नाही अशी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आमच्याकडचं स्टॉकचं माल आता संपणार आहे आता आज उद्या सगळं, आणि तसं जर झालं आणि जर आम्हाला त्याचे रिफिल
करायला जर ते रिकामे सिलेंडर भरून मिळाले नाहीत तर मात्र उद्यापर्यंत आम्हाला व्यवसाय बंद करावे लागतील. मोठ्या हॉटेलांप्रमाणेच किंबहुना त्यापेक्षा जास्त गैरसोय ही पोळी भाजी केंद्र आणि खानावळ चालवणाऱ्यांची होतीये. आम्हाला गॅस भेटत नाही आणि आम्हाला असं सांगितलं आहे का तिकडनं प्लांटच बंद आहे तर पुढे त्रास होणार आहे. आता हा इराण, अमेरिका आणि इस्रायल यांचा जो संयुक्त युद्ध चालू आहे त्याचा आपल्या भारतावर खूप मोठा परिणाम आहे. हा जो परिणाम जो आहे तो गॅस फक्त काहीतरी वाढवण्यामध्ये मागे काहीतरी 200 या 300 रुपयाचा काहीतरी ऐकलं होतं, पण डायरेक्टली 400-500 रुपयांनी वाढवणं म्हणजे आमच्या रोजीरोटीवर खूप मोठा परिणाम होईल. 2300 रुपये सांगितलं आहे आम्हाला. हो. आणि रोज किती देता? 1750. एवढा हा जो भाव वाढलाय तो तुम्हाला परवडणार आहे का? नाही. गॅसच्या तुटवड्याअभावी फक्त हॉटेल मालकच नाही तर मिठाई उत्पादक सुद्धा गॅसवर आहेत. पुण्यातील प्रसिद्ध मिठाई विक्रेते काका हलवाई यांनी त्यांच्या व्यथा एबीपी माझाच्या कॅमेऱ्यासमोर मांडल्या. आमच्या एजन्सीवाल्याला जर 10 गॅस मागितले तर तो सुद्धा आम्हाला 5-6 देतोय. काल आम्ही त्याला 10 गॅस मागितले, त्यांनी फक्त 3च गॅस दिलेले. जर अशीच परिस्थिती राहिली तर अवघड आहे धंदा करणं. आणि दिवसेंदिवस गॅसचे रेटसुद्धा वाढत चाललेले आहेत. त्यामुळं रोज वेगवेगळे प्रकारचे रेट यायला लागलेत. तर इथनं पुढे गिरायकाला कोणत्या प्रकारे आम्ही म्हणजे सेवा द्यायची हा प्रश्न पडतोय. घरगुती एलपीजीचा पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून सरकारनं व्यावसायिक एलपीजीच्या वितरणावर निर्बंध आणले. अशातच सरकारनं आणखी एक मोठा निर्णय घेतलाय, तो म्हणजे एस्मा म्हणजेच इसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ऍक्ट हा कायदा लागू केलाय. अत्यावश्यक सेवांमध्ये खंड पडण्याची जेव्हा शक्यता असते तेव्हा सरकार या कायद्याला हात लावतं. एलपीजी सिलेंडर बुकिंगचा कालावधी 21 दिवसांवरून 25 दिवसांपर्यंत वाढवण्यात आलाय. दरम्यान काही ठिकाणी घरगुती गॅसचा पुरवठा देखील पूर्वीसारखा होत नसल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत आहेत. आता ही 2 दृश्य पहा. एक आहे पुण्यातलं तर दुसरं कोल्हापुरातलं. या मंडळींनी गॅस पुरवठादाराच्या केंद्रावर का धाव घेतली आहे हे त्यांच्याच तोंडून ऐकूयात. गॅस नोंदवायला तर हे मोबाईलवर नोंदवायला गेलं तर स्विच ऑफ दाखवतो मोबाईल, होतच नाही. मग त्या लोकांना विचारलं गॅस आणणाऱ्यांना, ते म्हणले 30 दिवस झाले का? म्हणलं 30 दिवस होऊन गेले तरी गॅस आलेला नाही. इथं बुकिंग करायसाठी आलो होतो तर त्या बुकिंगच्या त्यांनी असं सांगितलं, त्यांनी सर्व्हर डाऊन ठेवलेले आहेत. रात्री 10:30-11 नंतर तुम्ही चालू होईल, त्याच्यानंतर तुमची गॅस बुकिंग होईल. तुम्हाला त्यानंतर 25 दिवसांनी तुम्हाला गॅसची सुविधा मिळेल म्हणून. आम्ही 3 दिवस झाला लावला नंबर लावला दुसऱ्या दिवशी लगेच आणून देत होते. पण आता 3 दिवस झाला गॅस संपल्यामुळं आम्हाला फोन केल्यानंतर आमचा फोन उचललेला नसल्यामुळे त्यांचा स्विच ऑफ लागल्यामुळे आम्ही आलो इथं. पहिला बुकिंग करणे मग गॅस मिळणार असे सांगितले जाते. बुकिंग काय होत नाही तरी दुसरा नंबर दिलेला आहे, त्यांनी दुसऱ्या नंबरवरून बुकिंग केलेलं आहे. आता 31 दिवसाचं एकदम केलं 21चं, आणि ते आम्हाला मिळत नाही. आम्हाला 20 दिवसांना गॅस संपतोय. हे आता अचानकच करले ते 31 दिवस. दरम्यान साठेबाजी करणाऱ्यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट शब्दात इशारा दिलाय. सर्व जिल्हाधिकारी ऍक्शन मोडमध्ये आहे. कुणी साठेबाजी करू नये. जास्तीचे साठे निर्माण करून जनतेमध्ये जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण करण्याचं काम कोणी करत असेल त्यावर ऍक्शन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांना दिलेली आहे. आणि जिल्हाधिकारी यांनी सर्व सक्त निर्देश दिलेले आहे की असे जे लोक आहेत साठेबाजी करणारे आणि जाणीवपूर्वक लोकांना त्या ठिकाणी वेठीस धरणारे, त्यांना या ठिकाणी कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रॉकेलचा पर्याय सुचवण्याचा प्रयत्न केला, मात्र व्यावहारिकदृष्ट्या तो काही शक्य नसल्याचा सूर हॉटेल चालकांनी आळवलाय. डोमेस्टिक जो आहे सप्लाय लोकांना बरोबर तो कुठेही अडचणीत येता कामा नये. तर मग रॉकेल देता येईल का, रॉकेल घेतील का, त्याच्यावर पण चर्चा केली. आखातातील युद्धामुळे भारतावर ओढावलेल्या संकटावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली.
या बैठकीत पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. सर्व मंत्रालयांनी आपापसात समन्वय ठेवावा. युद्धाचा भारतीयांवर परिणाम होऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरातल्या अनेक देशांना इंधनाच्या तुटवड्याचा सामना करावा लागतोय. भारताचं बोलायचं झालं तर हे युद्ध आता हॉटेल्समधल्या किचनपर्यंत पोहोचलंय. आता ते घरातल्या किचनपर्यंत पोहोचू नये यासाठी केंद्र सरकारला वेगळ्या पातळीवर लढाई लढावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.